Hello students, welcome back. I am Dheeraj here and today we are going to start with a new chapter of 7th SSC Maharashtra Board. The name of this chapter is Plants, Structure and Functions. तर एक्झॅक्टली आपण ह्या लेसन मध्ये काय काय बघणार आहे, आपण प्लांट्सचे स्ट्रक्चर्स कसे आहेत प्लस त्याचे फंक्शन्स काय काय त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर आपण हा लेसन स्टार्ट करूया आता. द रूट स्टीम लीव्स फ्लावर्स फ्रुट्स एक्सेट्रा ऑफ द डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. म्हणजे आपल्याला काय माहिती की प्रत्येक प्लांटचं रूट झालं, स्टीम झालं, लीव्स आणि फ्लावर्स सगळ्या गोष्टी काय असतात त्यांचे प्रत्येक फ्लावर्स त्या प्रत्येक प्लांटचे वेगळे वेगळे असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दिस different characteristics. Let us now acquaint ourselves with these plants organs in great detail. Acquaint म्हणजे काय, आपण त्याचं अजून इन्फॉर्मेशन घेऊ. एक्झॅक्टली यांचे कॅरेक्टरिस्टिक काय, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय की त्यांचे पर्पज काय आहे, ते कशासाठी यूज होत आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते पर्टिक्युलर जो पार्ट आहे त्याचे जे युजेस आहेत ते सगळे आपण काय करणार आहे, वन बाय वन सगळे इन्फॉर्मेशन त्याची घेणार आहे आता. तर सगळ्यात पहिला आहे रूट. सगळ्यात पहिला पार्ट कुठला आहे आपला, रूट. Keep a moistened ball of crumpled paper in the conical flask. Place some soaked moth beans, gram seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seed in 2 and or 3 days. म्हणजे यांनी काय सांगितलं याच्याबद्दल एक मी तुम्हाला खूप छानसा एक व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही आता पॉज करा, पहिले तो जाऊन व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर हा जो टॉपिक आहे आपण पुढे कव्हर अप करू. आता तुम्ही व्हिडिओ बघून आला असता, नाहीतर नसून बघितलं तर प्लीज तो व्हिडिओ बघा. तुमची ही जी पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे ती अजून क्लिअर आउट होऊन जाईल. तर ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आपण काय करतोय, आपल्याला एक्सपेरिमेंट दिलाय की एक काय घ्यायचं, आपल्याला मॉथ बीन्स घ्यायचे. म्हणजे कुठले पण इनशॉर्ट आपण बीन्स घेतले तरी चालते, काय असं प्रॉब्लेम नाही की मॉथ बीन्सच घ्यायला पाहिजे. तर त्याला काय करायचं, एक क्रम्बल्ड पेपर घ्यायचा. क्रम्बल्ड पेपर म्हणजे कसं चुरगळलेला पेपर असतो, तो पेपर घ्यायचा आधी आपण एका कोनिकल फ्लास्क मध्ये. कोनिकल फ्लास्क म्हणजे कसं आहे, जे तुम्हाला इमेज आता जस्ट दिसली असणार आहे. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ते मॉइस्चन केलेला म्हणजे क्रम्बल्ड पेपर जो आहे तो काय करायचा, पाण्यामध्ये भिजून तो ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये बीन्स टाकायचे. मग थोड्या दिवसानंतर त्याला तुम्ही ऑब्झर्व करणार. म्हणजे 2-3 दिवसानंतर त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. तर जेव्हा तुम्ही त्याला ऑब्झर्व करताय तर तुम्हाला काय दिसणार आहे, द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड अ रॅडिकल. म्हणजे जो पार्ट तुम्हाला कुठल्या साईडला दिसतोय, हे झालं सीड. या सीड पासून खालच्या साईडला जातोय म्हणजे मातीकडे जातोय, त्या पार्टला आपण बोलणार रॅडिकल. आणि त्याचाच अपोजिट जो वरच्या साईडला जाणार आहे, टुवर्ड्स कुठं, ग्रोज अबाव, म्हणजे वरच्या साईडला ग्रो होतोय तो. खालच्या साईडला ग्रो होतोय का, नाही, खालच्या साईडला वाढत नाही, तो वरच्या साईडला वाढतोय. मग असा जो पार्ट आहे त्याला आपण काय बोलणार, प्ल्युम्युल बोलणार. हे समजलं सगळ्यांना. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, रूट काय होत आहे, रॅडिकल पासून तो वाढत जातो हळूहळू हळूहळू हळू, आणि तो होत काय होत जातो, नंतर नंतर थिक होत जातो. थिक म्हणजे काय, जाड जाड होत जातो. जसं जसं जाड होणार आहे तो काय होणार आहे, टॅपर होणार आहे. टॅपर म्हणजे काय, निमुळतं. म्हणजे इथं बघा, इथं जाड आहे आणि ते छोटं 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 तो पातळ होत चाललाय, बरोबर आहे. ह्याला बोलतात आपण टॅपरिंग बोलतो, ह्या पर्टिक्युलर जे पण तुम्हाला दिसते त्याला. आणि एका पॉइंटला काय होणार, त्याचं जे टोक असणार आहे तो काय असणार आहे, पॉइंटेड असणार आहे. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोइंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. म्हणजे हा जो पार्ट आहे जो काय होतो, जमिनीच्या खाली काय होतो, ग्रो होतो, वाढतो, आणि तो काय करतो, प्लांटला सपोर्ट देतो नीट उभं राहण्यासाठी. त्या पार्टला आपण बोलणार काय, रूट बोलणार आहे. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो obliquely and spread far and wide in the soil. Roots support the plant. This type of root is called a taproot. म्हणजे तुम्हाला काय माहितीये की फक्त एक सिंगल रूट असतो का, एकच सिंगल नसतो. तुम्ही जेव्हा पण एखाद्या वेळेस ऑब्झर्व करणार केला असणारे प्लांट्स, तर त्यांचं फक्त सिंगल रूट असणार आहेत का, नाही, त्यांचे वेगळे वेगळे रूट्स असणार, नाही तर सब रूट्स असणार. जसं की हा एक मोठा रूट आहे आणि त्याला छोटे छोटे हे रूट्स आलेले आहेत, ह्याला काय बोलणार आपण, सेकंडरी रूट्स. आणि ते काय होतात, ते स्प्रेड होतात. म्हणजे आधी सगळ्यात पहिला हा मोठावाला पार्ट काय झालता, ग्रो झालता. मग ह्याच्याबरोबर बाहेर हे दोन छोटे, हे जे तुम्हाला दिसत आहेत 4 वाले हे बाहेर आलेले आहेत, ते ग्रो झाले. मग ते ग्रो झाल्यानंतर त्यांच्यावरती अजून ग्रो झाले. ते कशासाठी ग्रो होतात, ताकी त्यांना वॉटर शोधायचं आहे, न्यूट्रिएंट शोधायचं आहे, हे सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी ते काय होतात, ते स्प्रेड आउट होतात. आणि फक्त सिंगल रूट असेल, मेन जे आहे ती जाड रूट आहे, मग त्याला काय आहे,
छोटे छोटे वेगवेगळे रूट्स आहेत, सेपरेट आउट रूट्स होतात त्याला, अशा टाईपच्या रूटला बोलतो आपण टॅप रूट. रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. म्हणजे हे जे हेअर लाईक्स तुम्हाला दिसत आहेत छोटे 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 छोटे, ह्याला आपण बोलतो रूट हेअर्स. द रूट टिप इज डेलिकेट. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. म्हणजे रूटची टीप काय आहे, खूप नाजूक आहे. प्लस हा जो पार्ट आहे जो रूट टिपला असतो, म्हणजे तो ऍक्च्युअल पार्ट असतो जिथनं रूट काय होतं, वाढतंय. हे जे टोक झालं, हा जो टोक झाला, हे जे टोक दिसत आहे तुम्हाला, ते ऍक्च्युअली तो पार्ट आहे जिथनं काय होतंय, रूट काय होतंय, वाढतंय. दिस टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. रूट कॅप. तर हा जो पर्टिक्युलर पार्ट जो तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला कव्हरिंग दिसतंय. कव्हरिंग म्हणजे काय, त्याला आता हा जो रूट आहे ह्याला रूटला काय असणार आहे, कव्हरिंग असणार आहे, त्याला आपण बोलतो रूट कॅप. ते कव्हरिंग काय करतं की रूटला डॅमेज होण्यापासून वाचवतं. खराब काय होत, रूट तुटू नाही, नाहीतर एखाद्या खूप एक दगड आला मध्ये आणि रूट तुटलं का काय झालं, ते सगळ्यापासून वाचवण्यासाठी काय असतं, रूट कॅप असतं. कारण की रूट काय होतंय, हळूहळू वाढतंय रोजच्या रोज. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट फ्रॉम इंजुरीज. काय अशापासून वाचवतं, ते इंजुरीज पासून वाचवतं. म्हणजे काही लागू नाही त्याला, त्याच्यापासून रूट कॅप त्याला, रूट टिप आणि रूट कॅप रूट टिपला वाचवतं. आता अजून एक त्यांनी एक्सपेरिमेंट दिला इथं. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट with water. Place an onion on the mouth of the jar and in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the roots for 8 days. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, असं तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलंय त्यांनी. हा वाला एक्सपेरिमेंटचा पण व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, हा तुम्ही पहा, मग तुम्ही परत या, पॉज करा. होप तुम्ही तो व्हिडिओ पर्टिक्युलरली पाहिला असणार आहे. नसन पाहिलं तर प्लीज बघा. त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही काय पाहिलं की इथं असे 2 जार्स घेतलेले आहेत त्यांनी. त्या 2 जार्स मध्ये ओनियन ठेवलेत. तर त्यांनी स्टार्टिंगला काय केलं, हा जो पार्ट ओनियनचा तो आधी कट केला आणि मग त्याला अपसाइड डाऊन काय ठेवलं, पाण्याच्या इथं ठेवलं. एक 8 दिवसानंतर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसतं, इथं रूट्स आलेले दिसतात आणि त्याचा जो झाड आहे तो परत वाढतोय. हे जे तुम्हाला असे कसे दिसतात, असे केसांसारखे बाहेर आलेले दिसतात ना, हे जे आलेले आहेत त्याला आपण बोलतो रूट्स. प्लस हे कसे आहेत, असे एकच अखंड रूट आहे का, नाही, ते असे कसे स्प्रेड आउट झालेले आहेत. जसे आपले केस एकदम आंघोळ केल्यानंतर आपण बाहेर येतो कसे असतात, बाजूला स्प्रेड आउट झालेले असतात, तशा टाईपचे रूट्स जे असतात जे पसरलेले आहेत त्याला आपण बोलतो फायबरस रूट्स. आय होप ते तुम्हाला समजलंय फायबरस रूट्स म्हणजे काय. दस देर आर 2 मेन टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायबरस रूट्स. म्हणून रूट्सचे कुठल्या कुठल्या टाईप आहेत, एक आहे टॅप रूट आणि दुसरं आहे फायबरस रूट. याच्यानंतर आपण अजून पुढं बघूया काय. डायकोटिलेडॉन्स प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्स हॅव फायबरस रूट्स. म्हणजे यांना काय सांगायचं आहे की डायकोटिलेडॉन, जिचा व्हिडिओ आता फोटो जस्ट तुम्ही बघणार आहे, हा फोटो जो तुमच्या समोर आहे त्याला बोलतो आपण डायकोटिलेडॉन्स. डायकोटिलेडॉन्स म्हणजे असे जे काय बोलतात ते सीड्स असतात ज्यांना आपण मधनं कट केलं तर ते इक्वल पार्ट्स मध्ये काय होतात, डिवाइड होत आहेत. जसं की तुम्ही वटाणा घेतला, वटाण्याला तुम्ही मधनं कट केलं, नाहीतर वटाण्याला असं पील केलं, तुम्ही बाहेर काढलं, त्याचे तुकडे केले, तर तुम्हाला काय दिसतात, या साईडला एक तुकडा आहे आणि या साईडला एक तुकडा आहे. तसंच तुम्ही गहू घेऊन बघा, गहूला कट केलं तर त्याचे 2 तुकडे सेपरेट आउट होणार आहेत का, नाही. असे प्लांट्स ज्यांचे सीड्स आहेत त्यांना आपण सेपरेट करू शकतो, अशाला आपण बोलणार डायकोटिलेडॉन्स. आणि मोनोकोटिलेडॉन्स म्हणजे फक्त सिंगल, जसं गहू, त्याचे आपण 2 तुकडे नाही करू शकत. असे जे प्लांट्स आहेत त्यांना काय असतात, फायबरस रूट्स असतात. कळतंय सगळ्यांना. सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, sorghum, maize, pea, coriander, etc. in the earthen pot. Cultivate the plant for 8 days. Once the plant grow 15 to 20 centimeter high, uproot them carefully while the soil is moist and put them gently in the large conical flask containing water. म्हणजे यांनी अजून एक एक्सपेरिमेंट दिला तुम्हाला करायचा आहे तो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की तुम्हाला वेगवेगळे प्लांट्सचे सीड्स घ्यायचे, जसं की मस्टर्डचं सीड घ्यायचंय, सॉर्गमचं घ्यायचंय, मेजचं घ्यायचंय, पीचं घ्यायचंय, कोरिएंडर. मस्टर्ड म्हणजे मोहरी, सोर्गम म्हणजे ज्वार, मेज म्हणजे कॉर्न, मका, पी म्हणजे वटाणा आणि कोरिएंडर म्हणजे आपली काय असतं, कोरिएंडर कोथिंबीर. हे सगळ्यांचे तुम्हाला काय घ्यायचे, सीड्स घ्यायचे, त्याला एका पॉट मध्ये टाकायचं आहे, त्याच्यामध्ये माती आणि हे सगळं टाकून त्याला
वाढवायचा आहे. एक थोडे 7-8 दिवस बघायचं की तो 15 ते 20 सेंटीमीटर मोठा होत का नाही, होतो तोपर्यंत आपण त्याला बघायचंय. त्याच्यानंतर 15 ते 20 सेंटीमीटर झाल्यानंतर त्याला अप्रूट करायचं. अप्रूट म्हणजे काय, बाहेर उकडून काढायचं त्याला, पण अलगद काढायचं, एकदम जोरात ओढून नाही काढायचं, अलगद काढायचं. अप्रूट केल्यानंतर त्यांना तुम्हाला काय करायचं, एक असं जार घ्यायचंय ज्याच्यामध्ये पाणी असणार आहे, ते सगळे रूट्स त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. का तसे करायचे, कारण की त्यांनी जे रूट्स वरची जी माती असणार आहे ती काय होऊन जाणार आहे, ती निघून जाणार आहे आणि आपल्याला प्युअर फक्त रूट्सच दिसणार आहे त्याचे एक्झॅक्टली काय. मग तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करायचे प्रत्येकाचे रूट्स कसे आहेत. हे तुम्हाला काय दिलं, त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली. आता त्यांनी पुढे डिस्क्रिप्शन पण दिलंय की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, सॉरगम हॅव 2 टाइप्स ऑफ रूट्स. आता हे सगळे जे प्लांट्स आहेत त्यांना काय असतात, 2 टाइपचे रूट्स असतात. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअरएज सम ग्रो फ्रॉम स्टेम जस्ट अबाउट द सॉइल. म्हणजे थोडेफार रूट्स जे असतात ते कुठे असतात, अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली ग्रो होत आहेत. पण थोडे जे असतात ते काय होतात, जमिनीच्या थोड्याशा वरतीच ते काय होतात, ग्रो व्हायला लागतात. त्याला आपण बोलतो ऍडव्हान्टेशियस रूट, ज्याचा फोटो तुम्ही आता जस्ट बघणार आहे. तर हा फोटो बघितल्यानंतर तुम्हाला कळत आहे की हे बघा इथं पण आहे, त्यांनी इथं पण दिलेलं आहे की हा झाड आहे आणि त्याच्या जस्ट माती आहे, ही माती आहे आणि त्याच्या जस्ट वरच्या साईडला काय होतं, इथनं रूट्स येत आहेत. तुम्ही भरपूर झाडांमध्ये तसं बघितलं असणार आहे, परत कोकोनटच्या ट्रेला पण तसं असतं. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे आहेत, ऍडव्हान्टेशियस रूट्सचे आहेत. Beside the normal function like absorption of water and minerals, anchoring and supporting the plants, root perform some other functions too. म्हणजे की फक्त पाणी ऍब्झॉर्ब करणं, ऍब्झॉर्ब म्हणजे काय, शोषून घेतो आपण पाणी. काय करतोय, प्लांट्सला पण पाणी लागतं, ते काय करतं, ओढून घेतं पाणी मातीमधनं. मग ते मिनरल्स ओढून घेणं, त्याला अँकर करणं, अँकर म्हणजे कसं की त्याला नीट पकडून ठेवणं, त्याला सपोर्ट करणं, हे सगळ्या गोष्टी सोडून पण रूट्स काहीतरी वेगळं अजून काम करतात. Roots show some modification to perform these additional functions. Some examples of such modified roots are, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की थोडेफार रूट्स आहे ते हे सगळं काम सोडून पण थोडं वेगळे काम करतात आणि ते काम करण्यासाठी त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे, चेंज करून घेतलेलं आहे. तर तसे मॉडिफाईड रूट्स, मॉडिफाईड म्हणजे काय, बदललेले, थोडं त्यांनी स्वतःला बदललंय असे जे रूट्स आहेत त्याचे आपण एक्झाम्पल घेणार आहे. सगळ्यात पहिलं आहे एरियल रूट्स आहे. तर एरियल रूट्स जस्ट तुम्हाला एक फोटो दिसेल. तर हा फोटो मध्ये तुम्हाला काय दिसतंय की ते जे रूट्स आहेत ते कुठनं आलेले आहेत, ब्रांचेस मधनं आलेले आहेत खाली. मग असे टाईपचे जे रूट्स असतात त्याला आपण बोलतो एरियल रूट्स. त्याच्यानंतर एक सेकंड एक्झाम्पल आहे स्लिट रूट्स. स्लिट रूट्स म्हणजे काय की ते झाडाच्या मधून खालच्या साईडला येतात, म्हणजे स्टेम मधनं ते डायरेक्ट खाली येतात. जसं तुम्ही जस्ट एक फोटो बघणार आहे आता, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय दिसतात की ते झाडाच्या मधून खालच्या साईडला येतात. तर ह्याला बोलणार आपण काय, स्लिट रूट्स. त्याच्यानंतर येतात रनर्स. रनर्स म्हणजे ह्याचं एक सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे पुदिनाचे झाडचा. ते कसे असतात, ते इतर रूट्स असतात त्याचे, म्हणजे स्टेम्स मधनच त्याचे काय येतात, रूट्स बाहेर येतात. परत ते वाढतं आणि मग वाढल्यानंतर जिथं पण ते जमिनीला टच होणार तिथं परत काय येतात, त्याचे रूट्स यायला लागतात. म्हणजे जसं त्याला मॉइश्चरायझ म्हणजे मॉइस्ट जागा भेटेल, जिथं त्याला पाणी भेटणार आहे, त्याला जे गोष्टी लागणार आहे तिथं तो काय व्हायला लागणार आहे, ग्रो व्हायला लागणार आहे आणि त्या पार्ट मधनं त्याचे रूट्स बाहेर येणार आहे. अशा टाईपचे असतात रनर्स. रनर्स नंतर आहे ब्रीदिंग रूट्स, ज्याचा फोटो तुम्ही आता जस्ट बघणार आहे, बूम. तर हा जो फोटो तुमच्या समोर आता जस्ट आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, जे पण रूट्स आहे ते पाण्यामधनं बाहेर येत आहेत आणि मग त्यांना काय लागतंय, त्यांना पण काय लागतंय, ऑक्सिजन लागणार आहे, भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी लागणार आहे. ते सगळे ते कुठनं भेटतंय त्यांना, तर ते येतात पाण्याच्या खालनं वरती आणि त्यांना जे इम्पॉर्टंट गोष्टी त्यांना जे डे टू डे लागणार आहेत ते सगळे त्यांना तिथं भेटणार आहेत. तर हे झाले आपले ब्रीदिंग रूट्स. तर पुढे जाऊया आपण. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, पुट अ plantlet in it in a such a way that its roots are dipped in the water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. म्हणजे यांनी काय सांगितलं, एक जार घ्या, त्याच्यामध्ये काय करा, एक झाड टाका. मग झाड टाकल्यानंतर तिथं काय करायचं, तुम्हाला पाणी टाकलंय आणि ते झाड असं डीप करायचंय की त्याचे जे रूट्स आहेत ते कशामध्ये असणार आहे, ते पाण्यामध्ये असणार आहे. प्लस त्याच्यामध्ये थोडे जे ऑइल आहे, ऑइल टाकायचे त्याचे 2-3 ड्रॉप्स. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला कळणार आहे की त्याची लेवल काय पाण्याची.
मग ते टाकल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर त्याला ऑब्झर्व करा, तुम्हाला काय दिसणार आहे? आपल्याला मोस्टली काय दिसणार आहे की पाणीचा जो लेवल आहे तो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. हा वाला एक्सपेरिमेंट तुम्ही पण करून बघा, तुम्हाला हा बहुतेक मोस्टली आवडू पण शकतो. पुढे जाऊया आपण. आता आपण नेक्स्ट टॉपिक वरती येतोय, स्टेम्स. सॉरी, स्टेम आहे, स्टेम्स बोल, ठीक आहे. The stem grows above soil from the plumule and sprouting seeds. As sprout grows, the length of the stem gradually increase. म्हणजे काय, स्टेम ग्रो कुठनं होती, सॉइल मधनं होती. सॉइल मधनं म्हणजे इन शॉर्ट कुठून ग्रो होती, ती प्ल्युम्युल पासून ग्रो होती. प्ल्युम्युल तुम्ही आता मगाशी पाहिलं होतं, म्हणजे तो पार्ट जो काय येतोय, जमिनीच्या वरती येतोय, त्यापासून काय बनतं, आपला स्टेम बनतोय. आणि as the sprout grows, the length of the stem gradually increase. म्हणजे स्प्राउट म्हणजे काय, तो जो ते जे सीड होतं ते जसं जसं ग्रो होणार आहे, म्हणजे ते काय होणार आहे, आता हे पण तुम्हाला दिसतंय ते ग्रो होताना दिसतंय. तर जसं जसं ते ग्रो होणार आहे ते काय होणार आहे, ह्याची जी लेंथ आहे, ह्याची जी पण लेंथ आहे ती पण काय होणार आहे, मोठी मोठी होत जाणार आहे. देर आर नोड्स ऑन द स्टेम. नोड्स म्हणजे त्याचा पण एक फोटो तुमच्या समोर. हे जे नोट्स असतात, जे तुम्हाला बांबू स्टिक वरती पण दिसतात, बांबूच्या झाडावरती तुम्हाला मोस्टली असे नोट्स क्लिअरली दिसणार आहेत. हा एक पार्ट असतो तिथं, हे झालं नोड, परत हे वाला झालं नोड. असे जे नोड्स असतात कशावरती, झाडावरती. त्यानंतर leaves come out of the nodes at the part of the stem between two nodes in called internode. म्हणजे या दोन नोड्सच्या मधला जो पार्ट आहे त्याला आपण बोलणार इंटरनोड. आणि कधी कधी लीव्ह जे आहेत ते कुठनं येतात, इंटरनोड वरती येतात, कधी कधी नोड वरती पण येतात. द टिप ऑफ द अपायकल एंड ऑफ द स्टीम इज कॉल्ड अ बड. म्हणजे जो शेवटचा पार्ट आहे, जो टोक आहे कशाचा, स्टेमचा, त्याला आपण काय बोलणार आहे, बड बोलणार आहे. ऑब्झर्व द ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ऍज पर द डायग्राम. म्हणजे ऍज पर डायग्राम तुम्ही पण जावा, झाडं बघा, त्यांचे जे ब्रांचेस आहे त्याला ऑब्झर्व करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण कळेल एक्झॅक्टली ते कसं असतं. आता पुढचा पार्ट आहे लीफ. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. म्हणजे लीफ जे आहे ते आपल्याला कुठनं ग्रो होताना दिसतात, ते मोस्टली नोड्स वरती होतात, प्लस स्टेम वरती होत आहेत. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. ते कसे आहेत, थिन आहेत म्हणजे पातळ आहेत, फ्लॅट आहेत सपाट आहेत, प्लस काय आहेत, ग्रीन इन कलर आहे. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड अ लीफ प्लेट. म्हणजे हा जो तुम्हाला इथं लीफचा जो डायग्राम दिसतो याच्यामध्ये जे अख्खं हे असं स्प्रेड झालेलं आहे, पसरलेलं आहे, ह्याला आपण बोलणार, हा जो मोठा पार्ट आहे त्याला आपण बोलणार लीफ प्लेट और लॅमिना बोलणार याला आपण. अँड इट्स एज इज कॉल्ड अ लीफ मार्जिन. आणि हा जो पर्टिक्युलर जो एज तुम्हाला दिसतोय त्याला आपण काय बोलणार आहे, लीफ मार्जिन. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेंड और लोब्ड. तर हे सगळ्यात इथं तुम्हाला दिलेलं आहे एक्झाम्पल. एंटायर म्हणजे काय, फुल्ली भरलेला आहे. हा तुम्हाला लीफ दिसतो, ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो, हा फुल्ली भरलेला आहे. डेंटेंट जे आहे त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, की हा या साईडला जास्ती आहे आणि तो काय होत चाललाय, छोटा होत चाललाय, पॉइंटेड होत चाललेला आहे. तर त्याला आपण काय बोलणार आहे, डेंटेट. लोड म्हणजे काय, इरेग्युलर. त्याचा जो शेप आहे तो कसा आहे, इरेग्युलर आहे, म्हणजे प्रॉपर नाहीये, कसा पण या साईडला मोठं आहे, या साईडला छोटं आहे, सॉरी या साईडला छोटं आहे, या साईडला मोठं आहे, वेड आहे मी पण, अजून ह्या साईडला छोटं आहे, या साईडला मोठं आहे. म्हणजे त्याचा जो पण शेप आहे तो कसा इरेग्युलर आहे, प्रॉपर नाहीये. जसं की हा वाला ह्या साईडला जेवढा पण छोटा झालाय तेवढंच ह्या साईडला पण झालेला आहे, या साईडला जेवढा पण मोठा आहे तेच ह्या साईडला पण झालेला आहे. हे काय आहे, रेग्युलर आहे. पण हा वाला जो पर्टिक्युलर लीफ आहे तो काय आहे, इरेग्युलर आहे. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड अ लीफ अपेक्स. म्हणजे लीफचा जो टोक असणार आहे हा वाला, याला आपण काय बोलणार आहे, लीफ अपेक्स बोलणार आहे. इट मे बी टॅपरिंग. कसं आहे, टॅपरिंग आहे म्हणजे कसं होत आहे, मोठ्यापासून छोटं होत चाललंय ना ते. आता हा वाला लीफ बघा, ह्याच्यामध्ये कसं दिसतंय, मोठा आहे मग तिथनं छोटा झाला तो, मग ह्याला काय बोलणार आपण, टॅपरिंग. पॉइंटेड और राऊंडेड. तो कसा असू शकतो, पॉइंटेड असू शकतो नाहीतर राऊंडेड असू शकतो याच्यासारखं. Leaves of some plants have a stalk called petiole. म्हणजे लीफ आहे त्याला काय असतात, पेटिओल असतात. जे हे तुम्हाला दिसतं इथं स्टॉक हा जो आहे त्याला आपण काय बोलणार, पेटिओल बोलणार. लिव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटिओल. थोडेफार जे प्लांट्स आहेत त्यांना पेटिओल नसतो. म्हणजे हा जो इथला छोटूसा तुम्हाला पार्ट दिसतोय, म्हणजे इथं पण आहे, ह्या लीफला आहे, ह्या लीफला थोडासा काय, याला काय बोलणार आपण, पेटिओल. तो पार्ट कधी थोडाफार लीव्सला असतो, थोडाफार लीव्सला नसतो.
द पोर्शन ऑफ द लीफ इज अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड अ लीफ बेस. ज्या लीफला पेटिओल नसतो ते डायरेक्टली काय होतात, स्टेमला अटॅच असतात, त्याला आपण काय बोलणार, लीफ बेस. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. आणि त्याच्या जवळ हे जे आहे ना लीफ बेस आहे, त्या लीफ बेसच्या जवळच छोटे छोटे अजून काय होऊ शकतात, थोडे काय येतात, अजून लीफ येतात. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. आणि हे जे छोटे छोटे जे तुम्हाला दिसतात येतं, याच्यामध्ये छोटे अजून तिथं काय आलेले आहेत, लीफ आलेले आहेत. तर ते छोटे जे लीफ आहेत त्याला आपण काय बोलतोय, स्टिप्यूल बोलतोय. ह्याचा जो लीफ बेसचा जो इमेज आहे तो तुम्हाला जस्ट आता दिसेल. तर हा जो पर्टिक्युलर इमेज बघितल्यानंतर तुम्हाला कळते की लीफ बेस एक्झॅक्टली काय, ते डायरेक्ट स्टेमला अटॅच असतात. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. म्हणजे काय, थोडेफार लीव्स असतात, जसे की तुम्हाला इथं एक दिसतोय हा लीफ, ह्याला मध्ये एक मिडरिब आहे आणि तो अनडिवायडेड आहे. म्हणजे ह्या मिडरिब वरती एकच लीफ आहे, बरोबर आहे. ह्याला डिवाइड केलेलं आहे का, नाहीये. तर अशा टाइपचे जे लीव्स आहेत त्याला सिंपल लीव्स बोलतो आपण. तुम्हाला हे एक्झॅक्टली अजून डिटेलमध्ये थोडं पुढं आपण जेव्हा जाणार आहे तेव्हा समजणार आहे. हावेवर लीफ ब्लेड इज ऑफ लीव्स इन सम प्लांट्स इज डिवायडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स आर कॉल्ड लीफलेट्स. म्हणजे थोडेफार प्लांट्स असतात, त्याचा जो मिडरिब असतो, हा वाला जो मिडरिब असतो तो थोड्या छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काय असतो, डिवायडेड असतो. मग ते जे छोटे पार्ट्स आहेत त्यांना आपण बोलतो लीफलेट्स. सच लीव्स आर कॉल्ड कंपाऊंड लीव्स. असे जे लीव्स असतात त्यांना काय बोलतो आपण, कंपाऊंड लीव्स. आणि आता तुम्ही एक जो फोटो बघणार आहे हा वाला, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर झालं असणार आहे की एक्झॅक्टली कंपाऊंड लीव्स काय आहेत. कंपाऊंड लीव्स मध्ये काय दिसतं तुम्हाला, एक मधली दांडी आणि त्याला छोटे 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 लीव्स आलेले आहेत. त्याचा एक्झाम्पल काय आहे, जे आपण बोलतो कुठलं वाला, टॅमरिनचं जे झाड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, टॅमरिनचे झाडचे जे लीव्स असतात ते कसे असतात, एक मिडरिब असतो आणि त्याला छोटे 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 लीव्स असतात. ते जे छोटे लीव्स असतात त्याला आपण बोलतो लीफलेट. हे क्लिअर आउट झालं. कंपाऊंड लीव्स, सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. आता सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ जे आहे ते दोन टाइपचे लीव्स आहेत.